आता वरच्या घरनं पांडुनी पूजनी आईने कृष्णा ह्यांनी एक व्हिडिओ बनवला. त्यामध्ये त्यांना असं वाटलं नाही का की आपल्या बोलण्यामुळं कोणाचं मन दुखन किंवा विनाकारण कोणावर तरी आपण आळ घालतोय, उचलली जिबकी लावायची टाळ्याला. ह्या गोष्टीला चालायला लागल्या ती जरा सांभाळून, जरा काय जीभ कुठं घसरते आपली, परक्याला बोलतोय का घरातली माणसं. तुम्हाला एवढं पण ज्ञान नाही काय? तुम्ही जर ती व्हिडिओ बघितला नसला तर पांड्याच्या चॅनेलवर व्हिडिओ बघा. गल्ला फोडलाय गल्ला, सासवल्या गल्ला काय कासवाचा गल्ला असन बारक्या लेकरांचा, 10-5 रुपये त्यात मध्ये टाकले असन. तर त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला सांगतो कुणीतरी चाकू गरम करून कासव्या तोंडाला असं बेळ पाडून त्यातनं नोटा काढल्यात, 1000-1500 रुपये काढले असतात. तर त्याचं तुम्हाला सांगतो एवढा चव चालू आहे. फक्त आपा वडिलांपासून माझ्या वडिलांनी नेला असन आणि वडिलांकडनं फिरून झाल्यानंतर वडिलांना लाईव्ह मध्ये कॉल केल्यानंतर आपण नाही म्हणलं प्रियंका इकडे, तर आपण नाही म्हणल्यानंतर डायरेक्ट माझ्या घराकडे वळलं. ह्यांचं समज माझ्या घराकडे वळलं. कोणाकडं? माझ्या पोरांवर. प्रत्येक आई बापाचं प्रेम आपल्या मुलांपेक्षा म्हणजे जास्त ह्या जगात काहीच नसतं. या पोरांसाठी जगतोय, पोरांसाठीच तुम्हाला सांगतो कामधंदा करतोय, लढतोय आणि जगासंग भांडण पण करेल. फक्त फॅमिलीसाठी रात्रंदिवस मी ही करत असतोय, जीवाचं रान करत असतोय. आता मी ओम्याला आणि राधूला इथं बोलवणार आहे, त्यांना पण विचारणार आहे आणि व्हिडिओ बघत राहा तुम्ही आता काय होतंय. तर आता ह्याचा परिणाम पण मी त्यांना सांगतो काय आहे ते. विषय मी म्हणत नाही की डायरेक्ट की त्यांनी माझ्या वाळ घेतला. अरे पण तुम्ही काय बोलताय? 1000-500 रुपयासाठी तुम्ही इज्जत घालवता, माझी घालवता, माझ्या पोरांची घालवता. काहीतरी सांभाळून. आणि आई, मला तर आईला असं बोलायचंय की तो अख्खा परपंच उगता घेतला का इथून पुढलं आयुष्य पूर्ण पांड्याचाच परपंच करायचं. नाही मी डायरेक्ट बोलतो, राग येतात कोणाला झोमतं थोडं, पण डायरेक्ट बोलतो. अख्खा परपंच करायचं ठरवलंय काय की त्याचा. मला पण तुला सांगतो जन्म दिलाय, माझं पण आहे बाबा, तुम्ही आई बाप. तुझी पण ही नातवंड आहे ती राधा ओम दुर्गा. एवढं पण कधी पण म्हणतातच की बाबा आईला किती केलं तरी बारक्या लेकाचीच त्यासाठीच शेवटपर्यंत जगते. असू द्या माझ्या नशिबाने माझं मी कसं का असाना. पोरण डायरेक्टच ही बोलते ती. माझ्या बायकोने व्हिडिओ बघितला, मला काय माहित नव्हतं, तिला लय बेकार वाटलं, ती नाराज झाली. ती म्हणली सारखं खाल्लेलं काढते ती, कुठं पैसेच गल्ल्यातलं काय केलं, सरळ ओमालाच टार्गेट करते ती. आई पण डायरेक्ट म्हणली तुम्ही नीट बघा त्यामध्ये की ओंबड्याने कृष्णानेच ह्याचा खेळ केला असं, त्यातलं पैसे काढलं असताना. दुसरी गोष्ट अशी म्हणती आहे त्यामध्ये, घरामध्ये कोणालाच माहीत होऊन देऊ जाऊ नका, घरात पैसे आहेत ते फक्त पूजा तुला आणि पांडूलाच माहीत असू दे, ते पैसे आहेत गल्ला ही आहेत, अशा गोष्टी कोणाला माहीत नाही पाहिजेत. ह्याचा अर्थ काय? कोणालाच माहित नाही म्हणजे मग तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय आपण थोडीफार खोड आहे की बाबा तंबाखूला फेमाला 10-5 रुपये घेतात ती. वडिलांबद्दल तेवढंच बोलाय तुम्ही, कोणालाच माहित होऊन देऊ नका. खालची पोरं वर येतात त्याच. तुम्ही आज गल्ल्याचं काढलं, उद्याच्याला असं म्हणसान की मन राधूला काय खाल्ल्या घरी खायला भेटतच नाही काय की, 24 तास पोरं हिथंच खायला असतात काय, उगतं घेतलं काय की, असं मग म्हणायला कमी मागं पुढं बघणार नाही. मग त्या टायमिंगला मला तर असं काय ऐकू आलं, मग परत त्याला विसरून जाणार की मी माझ्या बाबा मी स्वाम आहे म्हणून. इकडे इथं बस, इथं बस. तुला नाही दुर्गा, तू माग सर, तुला नाही बोललो, तू माग सर. तुला किती वेळा मी सांगितलंय पोरांना वरच्या घरी लय जास्त करून लावत जाऊ नको. मी पोरांना वरच्या घरी लावत ना, आप्पा घेऊन जातात. आणि काल आत्यावर गेले होते, लगेच एका तासात महागारी आले. पण तुला इथं घर नाही का, दार नाही का, तुला सांगतो पोरांना खेळाय अंगण नाही का, वटा नाही, सगळं आहे पण पोरं ऐकत नाही, जातात एकामेकाच्या नादाने. आजी आले आजोबा खायला नाही घरात. मस्त आहे की रात्रंदिवस टोपलं गच आहे. मग ह्या 2-4 दिवसातच पोरं माझं मी कसं पण दिवस काढतोय, काय का असाना माझं मी कसं, पण मला एवढं कळतं की बाबा माझी फॅमिली कशी ठेवायची ती.
पोरांना कपडे लागते, पोरांना खायला लागतं, त्याला मिठापासून पहिले ही बघतो, मग बाहेरचं कुठानं बघतो मी, माहितीये का? उलट मीच त्यांना खवते काय पहिली फॅमिली, मग बाकीची 17 कारभार. अख्ख्या जगासंग लढतोय मी फॅमिलीसाठी, कोणाला भेद पण नाही, माहितीये का? पहिलं फॅमिली, त्याला मिठापासून पोरांना दवाखाना, कपडा लता, शिक्षण. मी एक वेळेस उपाशी मरतो पण पोराला कमी करत नाही, समदही करतोय आणि नंतर मग बाहेरचं करतोय, एवढं मला कळतं. मग सारखं खायला असतं घरात, त्याला मिठाव काय काय तुम्हाला सांगतो, आता सांगायच्या गोष्टी नाही, समजच असते. तुम्ही बघताय हा, का रस्त्यावर आहे का मिळत नाही का? माझ्या समस्या मायापाशी, माझं मोठं मोठं कुठं नाहीत, मी त्याला खंबीर आहेत, त्याचं वेगळं भाग. पण फेक 10-5 रुपयाचं कुठल्या आई बापाला बरं वाटेल? तुमचं तुम्ही गल्ला करा का? आम्ही काय पोराने आमच्या गल्ला केला नाही, वर्ष झालं त्यांनी तर केलेलं हाय, असंच आहे त्या चिल्लर कुठं पोराला ए पोरानं इकडे या. आणि तो कुठं आता केला असं ना ह्याचा ते गल्ला कुठे आहे तुमचा? ती गल्ला काढ, गल्ला फोडून आणला. गल्ला काढ की, गल्ला काढ, गल्ला काढ. हा ह्यांनी माझ्या मग तुमच लावलं या मगापासून. काढ गल्ला. या आता ही प्रत्येक पोरांचा छंद असतो, आमचा पण गल्ला आहे, का असं ह्याला वर्ष झालं माहितीये का? दाखवलं पण होतं ह्याच्या आधी. जुना गल्ला ही आमचा, तुम्हाला सांगतो 1-2 वर्ष झालं ह्या गल्ल्यात. उलट पोरांनी फोडला. आता ह्यामध्ये तुम्हाला सांगतो, आम्ही कधी काय म्हणलं का? इथं पण आल्यानंतर तुम्हाला सांगतो, कृष्णानं मामा काय करतो का, एवढं मोठं फुल केलं, फाडलं त्याला. बघितलं का? आता ह्यातनं काय पाक हात जायचा राहिलाय, आणि ह्याला गल्ल्या म्हणतात का? दुकान लावा मग. त्याचा पांडूचा तुम्हाला सांगतो येलो कलरचा पिवळा आहे आणि हा गोल्डन कलरचा आहे, फरक एवढाच आहे. विषय असा आहे, आता ही पोरं काय करतायत माहिती आहे, सांगतो तुम्हाला. कृष्णा इथं आला की तुम्हाला सांगतो ही समधी म्हणून काय करताय ती, 4 वेळा हा गल्ला तुम्हाला सांगतो ह्यातनं पैसे काढते ती समज, हो का? कपाट उचकतात, जिथं नाही तिथं जातात. ही तुला सांगतो गल्ला असं पैसे काढते ती आणि 4 वेळा मोपते ती. त्यात नोटा पण आहेत, ही पण आहेत. आता त्यात काय वाढायचंय, उलट ह्यातलं काढून काढून मुपून कमी व्हायला लागलं. झालं सगळं खाण्यावाने घालवलं. कृष्णासारखं आलं की म्हणतो, काका नका त्याचं नाव घेऊ, कमेंट परत तुम्हालाच येतात. मला त्या गल्ल्यातलं खायला पैसे द्या. मी डायरेक्ट म्हणतो घे बाबा, हाय तिथं. प्रियंका म्हणते अहो गल्ला सांग, घेऊ दे पोरांचं काय, पोरं खायासाठीच ती असते, हो का? नोट आहेत, हो का? अशा नोटा निघते ह्यात, हो का? टाकलात हो का? हो का? तुम्हीच दिल तर बघा 100 सुट्ट करून. हे बघा, हो का? नोटा बाकीचे ही नोट आहे त्या ह्याच्यात, हो का? ही आहे त्या, परत चिल्लर आहे. ही पोरं काय माहितीये का, ही म्हणजे बारक्या पोरांचा नाद आहे. ही काय लय मोठी रक्कम नाही, तुम्हाला सांगतो, ह्याचा विषय नाही. पण जो तुम्ही बोलता चालता ते शब्द तुमचं जरा सांभाळून बोला, जेणेकरून आई बापाच्या मनाला लागलं नाही पाहिजे. सारखं कळत बसते तिथे. मी तर प्रियंकाला काय सांगितलंय माहितीये का, लय बारकाई बघायचं ना, आणि आम्ही कधी बायकांचं ऐकत नाही. लाईट आली सत्य, बायकांचं ऐकायचं नाही. ती किती किती बाब असते त्यात, 1000 लय झालं 5000. खाणं किती असतंय, खायला आज असून किती असायचं, 100-200 रुपयाचं. आणि नुकसान एखाद्या सायकली, त्याने ह्याची सायकल तुली, ह्यानी त्याची तुली, होऊन किती व्हायची या, लय झालं 1000 रुपये. तेवढ्यासाठी आयुष्यभराचा माणूस 6 महिन्यासाठी जर दुखला तर तेवढं डबल रक्कम देऊन पण परत ते भरून येणार नाही. म्हणून मी कधीच ह्याचा विचार करणार. 10 वेळा म्हणते की बाबा ही दोघं कृष्णानं मी एकत्र आल्यानंतर ना उभं वारं सुटतं. ही समधीवर एवढा धिंगाणा करतात, भांडण त्यात पडत्यात, एवढा त्रास होतो. लागून जातात. मी कधीच ऐकलं म्हणलं ती पोर तू बघ गाड्या म्हणलं, ते पण माझ्या भावाचंच पोरग या, काका काका करतं. ती मी आहे म्हणून तर येतं ना, पोर आहेत म्हणून. पोर असतात ही बारकी, मोठी असल्यावर कशाला कोण काय करतं या, त्यांना कळतंच की बारकी हुड आहेत म्हणून मी काय गोष्टी सोडून देतो.
पण आता ही हिडो बघितला मी वरच्या घरचा, तर कशी बोलते ते हा, की माणसाला माणूस म्हणून जगायचं सोडून राक्षस बनवतात हे मला बोलायला, पर बोलल्यावर राग पण येते. ही अशी वेळ आणतात की राक्षस बनवतात, व्हायला तयार मजबूर करतात हे मला. वायपट शब्द तोंडात नाही, अशा गोष्टी बोलते ते. काय करायचं ते? ओम्या कुठे? ओम्या इकडे. त्या गल्ल्यातलं तो पैसे काढलं का? हा खरं सांग. हा कृष्णा म्हणतो की चल दीदी आपण खायला आणू. मी बोलते तुमच्या दोघातच दोन रुपये घ्या, ह्या दोघांना एक एक देते आणि ती चॉकलेट आणते. काढलेला हात लावायचं गरजच नाही ना पप्पा. तुम्हाला येळात 50-40 रुपये रोज असतात पप्पा. प्रियंकाकडे मी सारखं कॅश ठेवतो, म्हणतो माझं कसं का असं ना, पोरांनी माहिती ना आईस्क्रीम कुठं दुकानला नाही म्हणायचं नाही. आपण गरिबी दिवस काढलं, पोरांवर गरिबी नको. आपलं आपण कसं पण करू, कसं जगू, पोरांना गरिबी जाणीव होऊन देऊ नको. सारखं नटलेली थटलेली तुम्हाला सांगू खाऊन पिऊन बाहेरचं जास्त काय असतंय, कमी नसते. चॉकलेट खातात करत नाही असं पण नाही. चॉकलेट तो त्या कृष्णाच्या गल्ल्याला हात लावला, पैसे काढले खरं सांग मला, नाही खरं सांग. हा एकदा पण हात घातला नाही. कृष्णाने काढलं होतं का? काढलं होतं का? त्यातलं काय आणलं का? राज तो काढलं का? आम्ही तर बाबा काढलं फक्त उलट राजू कृष्णाने. किती समजूतदार आहे माझे. उलट सगळं उलट दोघाला समजून सांगते, असं नाही तसं नाही, सगळं ह्यांना समजून सांगते. इथं बरोबर पण नाही लावणार. जा उठा. आता काय करता ह्यांना काय बोलून, ही काय बारकी ह्यांना काय कळतंय का की बाबा आपल्या छोट्या चुकामुळं किंवा आपण काहीतरी बारक मोठा ठेमगा एवढा पेट तुम्हाला वाटतं ना किंवा ओमने मोठ्याची हातला भांडणं लावाय? होत्या ना. तुम्हाला वाटतंय का ओमने हातला एवढं पिसाळला? पोरं काय गॅसला जात्या का चाकू गरम कराय घालला फडा, घरातले काय करत त्यांचं एवढं डोकं कुठं चाललं? त्यांना जिथं होल दिसतंय 24 तास त्याच लाकडं घालणार ना का? त्यांना डोकं चालणार की ही चाकू घ्यावं, पोरांवर ताव गरम कराव हा, आणि कासळ पुढं तोंडाला घालावं जेणेकरून ओळखू येणार नाही, तिथनं नोटा काढावं. ही पोरांचं डोकं चालणार. जिथं होल दिसतंय त्यातच बोटं घालणार, तिथं चाकू घालत्यान, तिथं लाकडं घालत्यान, मग त्यातनं पैसे काढत्यान ना. तुम्ही लगा सरळ उठताय की म्हणताय गल्ला कोणाला माहित होऊन दिला नाही पाहिजे. तर हा मला तर वाटतं त्या ओम्यानीच कुठाना केला असं. काय बोलताय काय नाही. आम्हा त्याचा आई बाप पण जित हायत अजून. त्यांना पण गाला आहे, ती पण काढतात घेतात सारखं. मी बाहेर ना आलो सुट्ट पैसा असेल तेवढं ह्याला देऊन टाकतो. काय आपल्याला पटलं नाही तुम्हाला सांगतो. आता काय करणार आहे, आता मी असा माणूस आहे, आता मी चाललोय वरच्या घरी असाच कॅमेरा घेऊन. मला आईला पूजाला आणि ते पांडूला घ्यायचं. पांड्या काय बोला नाही, पण ही काय म्हणली होती ना बाकीची साईड बॅकग्राऊंड थोडं रंगून काढतो जातो, त्यांना जरा बोलतो मी नक्की काय तुमचं म्हणणं काय हा. जीवाला नाही मी जातो की दाखवतो मी डायरेक्ट की बाबा किती पैसे गेलं, चेक देऊ. बरोबर फोन येतोय, उशीर झालाय. जायचंय, थांब की मला वरच्या घरी जाऊन येतो मी आता. पप्पा हा दुर्गाने 20ची नोट फाटली. फाडू दे, मी येतो वरच्या घरी जाऊन. डायरेक्ट मला आईला आणि पूजाला विचारायचं काय तुमचं किती गेलं, किती टोपल्यातलं खाल्लं बघू दे मला. थांब की, थांब दीदी.